10th पर्यंत ना, 10th पर्यंत सगळे अँगल तुम्ही मेजर करत होते डिग्रीमध्ये, 60 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री. 11th मध्ये अँगल फिजिक्समध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये अँगल राहील तुमचा रेडियन मध्ये. कशामध्ये? रेडियन मध्ये. आता रेडियन भानगड काय पूर्ण ते सांगतो बघा. काय लफडा आहे हा. सपोज एक सर्कल आहे आर रेडियसचा. सर्कल आहे, दिसतोय सर्कल? हा दिसतोय, मस्त दिसतोय. आर रेडियस, ठीक आहे. सर्कल आहे, सर्कल रेडियस किती आहे सर? आर, ठीक आहे. आता तुम्हाला जर मी सांगितलं की एक काम करा, तुम्ही इथं उभे, ऐका बरं. टॉपिक काय आहे? मम्मी, व्हॉट इज 1 रेडियन? एक रेडियन म्हणजे काय, आणि रेडियनला डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बी सांगतो. आर लेंथ या सर्कलचा रेडियस किती आहे? आर. तुम्ही इथं उभे, मी सांगितलं एक काम कर, या सर्कम्फरन्सवर चालत जा. तुम्ही सांगितलं सर किती चालायचं? मी सांगितलं एक काम कर, जितका रेडियस आहे ना तितका चाल. म्हणजे रेडियस 5 मीटर आहे तर 5 मीटर चाल, 6 मीटर आहे तर 6 मीटर चाल, रेडियस आर मीटर आहे तर आर मीटर चाल. तुम्ही पोहोचले इथं, तुम्ही सांगितलं सर पोहोचून गेलं आर आर, बरोबर आहे. तर जेव्हा आर रेडियसच्या सर्कलवर तुम्ही आर मीटरने इतका आर्क कव्हर केला, या कर्वची लेंथ किती आहे? आर. तेव्हा जो अँगल तयार झाला त्याला म्हणतो आपण 1 रेडियन. म्हणजे सर्कलच्या रेडियस इतका आर्क. काय बोललो? सर्कलचा रेडियस इतका आर्क जेव्हा कव्हर होतो, जो अँगल तयार होतो त्याला म्हणतो आपण 1 रेडियन. काय म्हणतो त्याला? 1 रेडियन. समजलं? म्हणजे आता नंतर टीचर जेव्हा बोलतील 11th मध्ये पाय रेडियन, 2 पाय रेडियन, ते काय राहतं ते पण सांगतो. रेडियन म्हणजे हे. समजा आता तुम्ही म्हणताय सर मजा येते, आम्ही अजून चालतो. मी सांगितलं ठीक आहे, जा चालत जा. परत आर डिस्टन्स गेले, इथं आले. आता किती रेडियन झाला असेल रे? आर आर आर, हा आर किती रेडियन झाला? 2 रेडियन सर. व्हेरी गुड. हा अँगल झाला तुमचा 2 रेडियन. तुम्ही म्हटले सर अजून चालतो. पहिले तर बघा थीटाचा फॉर्म्युला काय राहतो बुकमध्ये, S by R is equal to theta, where theta is in radian. ठीक आहे, हे मरून द्या तिकडे, याची काही गरज नाही. तुम्ही चालत होते, चालता चालता इथं पोहोचले. तुम्ही म्हणताय सर अजून मजा येते. मी सांगितलं चला बेटा काही प्रॉब्लेम नाही. अजून तुम्ही अँगल कव्हर आर डिस्टन्स आले, बरोबर. आर आर आर. आता प्रॉब्लेम काय झाला बघा नीट आहे का? किती डिस्टन्स आहे? आर आर आर. जेव्हा हा अँगल 180 डिग्री आहे रे, हा अँगल किती आपला? रेडियस आहे ना, हे बघा मधला कलाकार जागून गेलाय आता. हा आर हा अँगल किती आहे? 180 डिग्री सर. तुम्ही मला विचारलं सर 180 डिग्री जेव्हा आम्ही 180 डिग्री चाललो तर किती रेडियन कव्हर होईल? 3 रेडियन का? 1 2 3. हा 1, हा 2, हा 3. मग तुम्ही सांगितलं सर 3 रेडियन म्हणजे 180 डिग्री होऊन जाईल का? तुम्ही सांगेल यार नाही, अनफॉर्च्युनेटली नाही. 3 नाही, हा छोटा पार्ट एक जो राहतोय ना त्याच्यामुळे आपल्याला 3 रेडियन नाही लागत आहे. किती लागतोय कव्हर होतोय? 3.14 रेडियन म्हणजे 180 डिग्री. हा एवढा पॉइंट मुळे लफडा आहे. जाते का इथून इथं? 1 रेडियन, 2 रेडियन, 3 रेडियन. ओ माय गॉड, एवढा राहून गेला. मग याच्यासाठी रेडियनला कितीने मल्टिप्लाय करू? 1 रेडियनला 3.14 ने करा तर बरोबर किती अँगल होऊन जातो? 180 डिग्री. म्हणजे 3.114 ला आपण काय बोलतो प्रेमाने? पाय. तर मी म्हणतो पाय रेडियन इज इक्वल टू किती झाला रे? 180 डिग्री. तुम्ही खुश झाले सर, समजून गेला. मग हा पूर्ण किती होईल? मी विचारलं, बोली रो किती होईल? संस्कार बघतोय का नाही काय माहिती. तर हा टोटल होऊन जाईल पाय प्लस पाय 2 पाय रेडियन. म्हणजेच सर तुमचा 360 डिग्री. समजलं आता? बरोबर आहे. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. बरोबर. आता मला एक सांगा, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. तर 1 रेडियन कसं लिहिता माहिती? ते 1 रेडियन इज इक्वल टू पाय बाय 1 रेडियन इज इक्वल टू 180 बाय पाय.
180/पाय. आता आपण काय बघू की सर डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय, कसं करणार? 1 मिनिटात सांगतो, 1 मिनिटात. हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. इतकी इंग्लिश नाही येत आपल्याला. डिग्रीला रेडियन मध्ये करता येतं. डिग्री टू रेडियन कसं करणार बघा. थीटाला π/180 ने मल्टिप्लाय करा, तुमचा अँगल कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये? रेडियन मध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल 30 डिग्री लगेच करायचं, 30 इंटू π/180. 30 बनजा 30, 36 किती झाला? π/6 ना, म्हणजे π/6 वरती असा लिहून द्यायचा रेडियन. सी 60 डिग्री, 60 डिग्रीला कसं करणार? 60 इंटू π/180 किती जाईल रे? π/3 रेडियन. समजतंय का? समजतंय का? बोला रे बोला रे. 90 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे काय प्रणवसाठी? व्हॉट इज 90 डिग्री? 90 म्हणजे 90 इंटू π/180 ने मल्टिप्लाय करा, झाला तुमचा π/2 रेडियन. म्हणजे जर मी सर्कल ड्रॉ केला आणि हे अँगल रिप्रेझेंट केले, बघा बरं, हा राहील 90 डिग्री म्हणजे π/2, हा इकडं 60 डिग्री म्हणजे π/3, पहिले तर 30 डिग्री म्हणजे π/6, π/3 आणि हा π/2, आणि हा तुमचा 180 डिग्री म्हणजे किती राहील? पाय रेडियन सर. 180 इंटू π/180 किती झाला? पाय रेडियन. हरिओम. समजलं? मग तुम्हाला सांगितलं की सर डिग्रीला रेडियन केलं, रेडियनला डिग्री करून दाखवा, जमत असेल तर. काही नाही, रेडियनला डिग्री करायचं आहे ना, काही टेन्शन नाही घ्यायचं, 2 मिनिटात होऊन जाईल. कसं बघा, रेडियनला मल्टिप्लाय करायचं, जितके बी रेडियन दिला असेल त्याला मल्टिप्लाय करायचं 180/पाय ने. कितीने मल्टिप्लाय केलं? इथे कितीने मल्टिप्लाय केलं? π/180 डिग्रीला. रेडियनला π/180 ने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं π/2 रेडियन म्हणजे किती डिग्री सांग, लगेच करायचं π/2 इंटू 180/पाय. पाय कॅन्सल, 90 किती आलं? 90 डिग्री. तुम्हाला सांगितलं 2π/3 रेडियन म्हणजे किती? 2π/3 तुम्ही म्हणणार सर 2π/3 ला सरळ सरळ π/2 180/पाय ने मल्टिप्लाय करा. पाय कॅन्सल 3 6 जा म्हणजे 120 डिग्री. किती आला? 120 डिग्री. समजलं? नाही समजलं? 9 π/6 3 3 जा 3 2 जा 3π/2. 3π/2 ला करून दाखवा तरी. रेडियनला डिग्री मध्ये π/180 ने सॉरी नाही, हा रेडियन आहे ना, हा 180/पाय ने मल्टिप्लाय करावे. केले सर. हा 90 सर 270 270 डिग्री आला सर. समजलं? π/180 म्हणजे रेडियनला डिग्री मध्ये, डिग्रीला रेडियन मध्ये, रेडियन म्हणजे काय ते समजवलं मी. धन्यवाद. नाही, एक गोष्ट, 1 मिनिट, तो सर्कल ड्रॉ केला, सर्कल मध्ये टोटल 360 डिग्रीला सांगितलं तरी 360 डिग्री π/180 करा 2 पाय म्हणजे किती राहतो? 360 डिग्री. धन्यवाद.